त्रस्त आहेत लोक आणि डीजेची हद्दपारी झाली पाहिजे असा प्रत्येकाची मागणी आहे. हे जे आहेत आत्ता जमलेले ते प्रत्येकजण 100 लोकांचं. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत मी गेले होते. डीजेच्या आवाजाने मला भयंकर अस्वस्थ वाटायला लागलं, छातीत दुखायला आहेत, तावदानं खिडक्या वाजत आहेत आणि रुग्ण भयभीत होत आहेत. कशाचीही पर्वा न बाळगता धूमधडाका चालू आहे. डीजे आणि लेझर सारख्या गोष्टी आपल्या आरोग्याला घातक आहे माहीत. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या नमस्कार, विजय देशपांडे, समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था. आम्ही 16 ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते, मेडिकल असोसिएशन आणि ऑडिटर्स असोसिएशन हे एकत्र आलेलो आहोत. आणि हे आजच्या मोर्चाचं जे निवेदन आहे ते निवेदन यापूर्वी आम्ही शासनाला सादर केलेलं होतं. पालकमंत्र्यांच्याकडेही ते निवेदन गेलेलं आहे. ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला की पालकमंत्र्यांना हे निवेदन द्यावं आणि त्यांच्या बंगल्यावर जाऊन हे द्यावं, तर हे पालकमंत्र्यांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी त्यांचा खास माणूस हे त्यांच्या गेटवर उभा केलेला होता आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलं. ते पी ए म्हणाले की हे पालकमंत्र्यांनी मला इथे केलेलं आहे, ते आता सध्या मुंबईत आहेत आणि तुमचं हे निवेदन आहे ते निवेदन घेण्याचे मला त्यांनी आदेश दिलेले आहेत. ते आल्यानंतर तुमचं निवेदन त्यांना देतो आणि पालकमंत्री तुमच्या नागरिकांची संपर्क साधतील. काही दिवसातच आता गणेशाचं आगमन होणार आहे. डीजेचा अजून तोडगा निघाला नाही. तुमची नेमकी मागणी आहे की संपूर्ण बंदी करावी, पण शासनाकडनं अजून तसं काही हालचाली दिसत नाही आहे. काही दिवसावर गणेशोत्सव आहे, जर बंदी झाली नाही तर ज्येष्ठ नागरिक संघ असतील किंवा इतर संघटना असतील, तुमचं पुढचं काय असेल? आम्ही असं आवाहन करतोय नागरिकांना, कारण SP साहेबसुद्धा आम्हाला म्हणले DJ लावला तर त्याला आम्ही कसं त्याच्यावर कारवाई करणार. तर प्रश्न असा आहे, DJ लावला तर DJ हा ओरडतो, तो कधी शांत बसत नाही. तर त्यांनी पुन्हा त्याच्यावर असं आम्हाला आवाहन केलं, 112 नंबरला तुम्ही म्हणले कॉल करा. 112 नंबरला कॉल केल्यानंतर तुमचं नाव हे गोपनीयच राहील. 5 मिनिटामध्ये आम्ही कारवाई करू. नमस्कार, मी डॉक्टर संदीप आठवले, कान नाक घसा तज्ज्ञ आणि सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन साताराचा सेक्रेटरी या नात्याने मी काही शब्द बोलू इच्छितो. माझ्याबरोबर डॉक्टर शरद जगताप, पास्ट प्रेसिडेंट, आणि डॉक्टर दाभोळकर सर आणि अनेक बाकी मान्यवर आहेत. पहिल्यांदा या DJ आणि लेझर या नको त्या बळावणाऱ्या संस्कृतीचा आम्ही पूर्ण निषेध करतो. आपल्या सगळ्या महापुरुषांनी आत्तापर्यंत सगळ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केलेत. DJ आणि लेझर सारख्या गोष्टी आपल्या आरोग्याला घातक आहे माहीत असूनसुद्धा त्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्या ताबडतोब थांबून सर्वांच्या आरोग्याला सुरक्षा मिळावी अशी आमची नम्र विनंती आहे प्रशासनाला. डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल नेमकं कानावर काय किंवा एकंदरीत मानवी शरीरावर या लेझरचा किंवा या डीजेच्या ध्वनीचा काय परिणाम होतो? कान पूर्णपणे बाद होणं हे ज्याचं झालं त्यालाच कळतं आणि असे अनेक पेशंट गणेशोत्सव झाल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या मिरवणुकीनंतर येतात. कोणत्याही महापुरुषांनी आपल्याला हे सांगितलेलं नाही असं करा म्हणून. मग आपण नक्की कुणाला फॉलो करतोय? त्याच्यावर ट्रीटमेंट प्रत्येक वेळेला देताच येते असं नाही. गेला कान की तो अवयव पूर्णपणे गेला. तेच डोळ्यांचं, तेच हृदयाचं. बोले मामांसारख्या माणसाला आपलं हौतात्म्य पत्करावं लागलं याच्यासाठी. आता यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि आता खूप वर्ष झाली आपण हेच बोलतोय. आता कृती करण्याची वेळ आहे.